यांची माहिती। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4 ते 5 दिवस दाखल करणं ही चूक। तब्येतीत सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणं गरजेचं होतं, तसं न करता सूर्या रुग्णालयात नेलं। चौकशी समितीच्या तपासाचा निष्कर्ष। भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाला पाठवलं पत्र। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, सुप्रभात। मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। सकाळचे 6 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाइन्स मधून। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4 ते 5 दिवस दाखल करणं चूक। तब्येतीत सुधारणा होत नसताना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणं गरजेचं होतं, तसं न करता सूर्या रुग्णालयात नेलं। चौकशी समितीच्या तपासात निष्कर्ष। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाला पाठवलं पत्र। डॉक्टर घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्या, पोलिसांची मागणी। अहवालात ठोस निष्कर्ष नसल्यानं तुर्तास मंगेशकर रुग्णालयाला दिलासा। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार। पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती। हिंदी सक्तीविरोधात प्रत्येक विभागात मराठीचा जागर करा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। मराठीचा जागर करण्यासाठी साहित्यिकांची मदत घ्या, राज ठाकरेंचा शोधजरा। राज ठाकरेंविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंची पोलिसात तक्रार। राज ठाकरे शाळांना टार्गेट करत असल्याचा सदावर्तेंचा आरोप। ज्या मंत्र्यांनी पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचं परिपत्रक काढलं त्यांना तरी मराठी चांगल्या येतात का? आदित्य ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र। तसंच भाषा शिकवायला यंत्रणा उभी करायला तुम्ही सक्षम आहात का? आदित्य ठाकरे यांचा सवाल। हिंदी ही आपली राष्ट्रभाषा, त्यामुळे हिंदी भाषा आली पाहिजे, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। हिंदी भाषेचा निर्णय हा मराठीला कुठेही कमी लेखणारा नाही। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्र आणि सरकारासाठी सर्वतोपरी, मात्र त्याचबरोबर इतरही भाषा येणं आवश्यक, मिटकरींचं मत। हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आक्रमक। मुंबईच्या घाटकोपर परिसरात हिंदी माध्यमाची पाठ्यपुस्तकं जाळून निषेध केला। राज्यात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात मनसे आक्रमक। वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आक्रमक मनसैनिकांनी हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी केली। अधिकृतपणे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही, मग हिंदीची सक्ती कशासाठी? जितेंद्र आव्हाड यांचा सरकारला सवाल। बीडमधील वकील महिला मारहाण प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल। मारहाण करणाऱ्या सरपंचासह 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। तातडीनं फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। बीड मारहाण प्रकरणी दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत। अत्याचार करणारे सर्व व्यक्ती एकाच आडनावाचे, त्यामुळे त्यामध्ये सरपंच होते की नाही याचा तपासाचा भाग। वकील महिला मारहाण प्रकरणी नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। महिलेला काठीनं मारहाण करणं हा कसला पुरुषार्थ? हे तर षंढत्व। बीडमधील वकील महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणावर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल। बीडमधील प्रकार महिलांच्या सुरक्षतेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देणारा। एक वकील असलेल्या महिलेला जर संरक्षण नसेल तर सामान्य महिलांचं काय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची एक्स पोस्ट। पालकमंत्र्यांनी बीडसाठी वेळ द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा। अॅडव्होकेट ज्ञानेश्वर अंजनाला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर मकोकासारखी कारवाई करा, दीपक केदार यांचं वक्तव्य। बीडमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही, प्रशासनाला पकड मजबूत करण्याची गरज, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडे आज घेणार भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। काही दिवसांपूर्वी बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली होती।
बाबासाहेब आगे हे मला माझ्या भावासारखे होते, मात्र माझ्या पतीच्या संशयी स्वभावातून हा प्रकार घडला. आगे हत्या प्रकरणातील आरोपी नारायण पफाळ यांच्या पत्नीची प्रतिक्रिया. नाशिकच्या दगडफेक प्रकरणातील 30हून अधिक संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार. यवतमाळमध्ये वेदिका चव्हाण या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. काठोडा पारधी बेडा गावातील प्रकार. पाण्यासाठी नदीवर गेली असता पाय घसरून नदीत पडली. दारात पाण्याची पाईपलाईन वर्षभरापासून धूळखात पडून असल्यानं मुलीचा पाण्यासाठी संघर्ष. यवतमाळच्या काठोडा गावातील घटनेनंतर प्रशासनाला जाग. गावात केवळ पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्याचं अहवालात समोर. आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतीनं न दिल्यानं टाकीशिवाय इतर काम अपूर्ण. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून एबीपी माझाच्या बातमीची दखल. वेदिका चव्हाण मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल एबीपी माझाचेही आभार मानले. यवतमाळमधील बालिकेचा मृत्यूला भाजपचं सरकार जबाबदार. जलजीवन मिशन महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा केंद्र. नाना पटोलेंची भाजप सरकारवर सडकून टीका. यवतमाळमधील 12 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांकडून चौकशीचे आदेश. दोषी आढळल्यास सक्त कारवाई करणार. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर. पाणी टंचाईवरून मुंबईत गरीब विरुद्ध श्रीमंत वाद. पाण्यासाठी मोर्चे काढून जाब विचारणारच. आदित्य ठाकरे यांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाकडून मुंडेंना आव्हान देण्याची तयारी. लवकरच भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष निवडले जाणार. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून 24 पर्यवेक्षकांची नेमणूक. 24 पर्यवेक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेणार. निधी वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा नाराजी समोर. हदगावचे आमदार बाबूराव कदमांचा मंत्री अतुल सावेंच्या जिल्हा दौऱ्याला विरोध. मतदारसंघातील कामांना शिफारशी विना मंजुरी देत असल्याचा आरोप. तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकरही सावेंवर नाराज. धनंजय मुंडेंनी कासलेंना 10 लाख दिले तर इतर अधिकाऱ्यांना किती कोटी वाटले? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुखांचं वक्तव्य. या प्रकरणी देशमुख चौकशीसाठी कोर्टात जाणार असल्याची माहिती. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा. महिलांना केवळ निवेदन किंवा मोर्चे काढण्यासाठी न वापरता त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याची गरज कार्यकर्त्यांनी पटोलेंसमोर व्यक्त केली भावना. जिल्हा काँग्रेसच्या वतीनं भंडाऱ्यात पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन. आमदार नाना पटोले आणि खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. यातील काही कार्यकर्ते भाजपचे असल्याची नाना पटोलेंची माहिती. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या 25 एप्रिलला होणाऱ्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत. पालकमंत्री अजित पवारांना पत्र लिहून माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या दरेगाव दौऱ्यावर. शिंदेंनी कोयना विभागातील विकास कामांचा आढावा घेतला तर स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदेंना वाहिली श्रद्धांजली. आईच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमांना शिंदेंनी भेटही दिली. सामना दैनिकचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांचा थरार पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन. यावेळी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते. काँग्रेसच्या काळात पक्षात येण्यासाठी धमक्या दिल्या जायच्या. भाजप देखील आता जुनी प्रकरणं उकरून तेच करतंय. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून वादात अडकलेल्या फुले चित्रपटाचं समर्थन. चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि टीमसह पत्रकार परिषद घेत चित्रपट आवर्जून पाहण्याचं आठवलेंचं आवाहन.
रणजित कासलेला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. कासलेला पुण्यातून घेतलं होतं ताब्यात, तर कासलेनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओची देखील चौकशी होणार. मध्य रेल्वेवर उद्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. बदलापूर स्थानकावर कुंपण घालण्याच्या कामासाठी आणि कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यासाठी आज रात्री ब्लॉक. या दरम्यान अप अँड डाऊन मुख्य मार्गिका प्रभावित राहणार नाही. रेल्वे सेक्शन रूपांतरणासाठी दिवा आणि मुंब्रा दरम्यान पॉवर ब्लॉक. 20 आणि 22 एप्रिलला रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान हा ब्लॉक असणार. काही एक्सप्रेसच्या वाहतुकीवर परिणाम होणार. ठाणे महापालिका क्षेत्रात आज कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. मुंबईला 450 MLD पाणीपुरवठा करण्यासाठी 5 लाख झाडं कापणार. गारगाई धरणाच्या कामावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा. आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ. एका नोंदणीसाठी मानधन 20 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची माहिती. पुण्यात काँग्रेस आणि भाजप युवा मोर्चा आमने सामने. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चाची निदर्शनं. राहुल गांधींना अटक करा. भाजप युमोचे घोषणाबाजी. भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात भाजपनंतर काँग्रेसही आक्रमक. भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन. भाजप विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचं चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सतावलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. पुण्यातील खडकी रेल्वे स्थानकावर युवा काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटिशीच्या निषेधार्थ मोर्चा. आंदोलकांकडून केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई. पालिकेविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाचा आज पालिकेवर धडक मोर्चा. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाडही आंदोलनात सहभागी. दुचाकीखाली झोपत केलं अनोखं आंदोलन. धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षकांचं आमरण उपोषण. गोवंश हत्या बंदीच्या प्रमुख मागणीसाठी उपोषण. पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी. जळगावमधील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटेंचा संशयित आरोपीला फोन. ड्रग्ज प्रकरणात फरार संशयितांशी 352 वेळा फोनवरून संवाद. तपासानंतर पोलीस दलात एकच खळबळ. बार्शी ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या 3ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. परंडातून ड्रग्ज विक्री प्रकरणातील 3घांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जालन्यात राज्य जीएसटी विभागाचा छापा. एसजी देविदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात 3 दिवसांपासून तपासणी. या कंपनीकडून इतर बोगस फॉर्मसोबत व्यवहार करून जीएसटी दडवल्याचा संशय. धाराशिवमधील साखर कारखान्यात 1,10,00,000ची ऑनलाईन फसवणूक. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढाचे आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात फसवणूक. धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यातील माजी सरपंचाचा मंत्रालयांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच पकडल्यानं अनर्थ टळला. रोजगार हमी योजनेतील कामाची चौकशी आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न. देशातील पहिला डिजिटल अरेस्ट रक्षक हेल्पलाईन नंबर जाहीर. मुंबई पोलिसांकडून सायबर फ्रॉड प्रकरणी पहिलं पाऊल. डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात वाढ होत असल्यानं मुंबई पोलिसांचा निर्णय. मुंबई पोलिसांनी 8,762 बंदुका नष्ट करत भंगारात विकल्या. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या
पूर्ततेनिमित्त पोलिसांचा उपक्रम. जोगेश्वरी पूर्वेकडील गटाराच्या चेंबरमध्ये पादचारी अडकला. स्थानिक नागरिकांनी वेल्डिंगच्या सहाय्यानं चेंबरवरील जाळी कापून पादचाऱ्याला ची सुटका केली. मनपा शाळेसमोरील घटना. पोलीस व्हॅनवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. व्हॅन थेट ग्रॅनाइट दुकानात शिरली. ग्रॅनाइट दुकानदाराचं हजारो रुपयांचं नुकसान. स्टूलवरून घसरून पडल्यानं 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. आई वडील कामानिमित्त घराबाहेर गेले असता ही घटना घडली. वसई विरार भागातील ही घटना. मीरा रोडमध्ये पतीचा पत्नीवर चाकू हल्ला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पत्नी 6 महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत असल्यानं संतप्त पतीनं उचललं टोकाचं पाऊल. पुण्याच्या चंदननगरमध्ये बहिणीच्या मित्राकडून भावाची हत्या. बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यावरून हत्या केल्याची माहिती. मित्र ऋषी काकडे आणि त्याच्या आईला पोलिसांकडून अटक. पुण्यातील धायरी भागात प्लॅस्टिकची बंदूक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा. 3 आरोपींना अटक. 3 दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी 25 ते 30 तोळे सोनं लुटलं होतं. पुण्यातील कोंढवा भागात दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. भिवंडीच्या सिद्धार्थनगर परिसरात आंबेडकर जयंतीला तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्याला अटक. खोणी गावच्या डोंगराळ परिसरात लपून बसलेल्या या आरोपीला अटक करण्यात आली. घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करकडून गर्भवती महिलेला मारहाण. महिलेच्या पोटावर गुप्तांगावर केली जबर मारहाण. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील डोमातील घटना. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या खासगी बस चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची होणाऱ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या. लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवणार. होणाऱ्या नवरीची धमकी. अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. परभणीतील मंगरूळ गावात शिक्षक सोपान पालवेंची आत्महत्या. शाळेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर गुन्हा दाखल. मात्र जोवर संस्थाचालक आणि इतर दोघांना अटक होणार नाही तोवर शिक्षकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. नाशिकमध्ये आणखी एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. आगीची घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी. चंद्रपूर शहरातील संजय गांधी मार्केटच्या मागे असलेल्या भंगार दुकानाला आग. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. बीडच्या तेलगावमधील 33 केव्ही सबस्टेशनमधल्या ट्रान्सफॉर्मरला आग. आगीत ट्रान्सफॉर्मर जळून खाक. आगीमुळे तेलगाव परिसरातला वीज पुरवठाही खंडित झाला. धाराशिवच्या कसबे तडवळा गावात गोठा पेटल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. महावितरण कंपनीच्या डीपीला स्पार्किंग झाल्यानं आग. तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. गटारातील पाण्यानं धुतलेले ताडगोळे विकणाऱ्याचा व्हिडिओ समोर. रत्नागिरीच्या खेड शहरातील घटना. विक्रेत्याविरोधात संतप्त नागरिकांची पोलिसात धाव. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. कारण मात्र अद्याप अस्पष्ट. मोहोळ तालुक्यातील शेटफळमध्ये विजेचा धक्का लागल्यानं मनोज डंगे यांचा मृत्यू. तिघांवर गुन्हा दाखल. 15 एप्रिलला विजेची तार तुटून गवताला लागली होती आग. कल्याणमध्ये 2 गटात कैऱ्या तोडण्यावरून वाद. रागाच्या भरात एका गटानं समोरच्या गटातील एका मुलाच्या वडिलांवरच चाकू हल्ला केल्यानं एकच खळबळ. हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती. सोलापुरात यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच तापमान 43 अंशांवर पार.
विदर्भातील अनेक भागात तापमान 40 अंशांवर, अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान 44.2 अंशाची नोंद. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता. सोलापुरात दिवसाच्या उन्हानंतर संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. यवतमाळच्या वणीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. चंद्रपूर शहर आणि अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात दुर्मिळ पांढऱ्या चिमणीचं दर्शन. राजुरा घाटेतील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात ही दुर्मिळ चिमणी दिसली. जळगावच्या यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू. वनविभागाकडून तातडीच्या कारवाईत बिबट्या जेरबंद. कल्याणजवळील बल्याणी ते टिटवाळा दरम्यान केडीएमसीची धडक कारवाई. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई. आतापर्यंत 136हून अधिक अनधिकृत टपऱ्यात जमीनदोस्त. ठाण्यात कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक. थकलेली देणी न दिल्यास शासनाला न्यायालयाकडून खेचू. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा इशारा. 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाकडून नॉनव्हेज जेवणाची मागणी. मात्र जेल प्रशासनाकडून नियमांप्रमाणे व्हेज जेवण. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला फोनवरून भावाशी बातचीत करायची असल्याची माहिती. फोन करण्याची परवानगी कशी मिळेल याबद्दल तहव्वूर राणाकडून विचारणा. दिल्लीत आज काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला पश्चिम बंगालचा दौरा. मुर्शिदाबादमधील हिंसाग्रस्त भागातील पीडितांशीही साधला संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इलॉन मस्क यांची भेट. तंत्रज्ञान आणि नवउपक्रमाच्या क्षेत्रातील विकासाबद्दल दोघांमध्ये चर्चा. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 9 महिला नक्षलवाद्यांसह 22 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. यापैकी दोघांना 8 लाख तर इतर दोघांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस. बिहारच्या दरभंगामध्ये मृत घोषित केलेल्या भोलाराम कुमार 12 दिवसांनंतर जिवंत